अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष। मागील काही वर्षात कधी पहाटेच्या शपथविधीने तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानं चर्चेत आलेले नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वाच्या परीक्षा पाहणाऱ्या होत्या। हे तेच अजित पवार आहेत ज्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज 6व्यांदा पदाची शपथ घेतली। राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हे एकमेव नेते ठरलेत। असा अनोखा रेकॉर्ड आता अजित पवारांच्या नावावर नोंदवला जाणार आहे। अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्यानं निवडून येत गेले। अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी कामही केलंय आणि याच दरम्यान जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले होते। काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ते 2 वेळा उपमुख्यमंत्री झाले। 2019 मध्ये अजित पवारांनी भाजपशी युती करत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली। त्यांच्या या निर्णयानं खरं तर सर्वजण आश्चर्यचकित झाले होते, पण 3 दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि अजित पवार हे विरोधी पक्षनेते झाले। मात्र त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी बंड केलं आणि महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले। आणि त्याच अजित पवारांनी आज पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची कारकीर्द नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 काँग्रेस आघाडी, ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 काँग्रेस आघाडीसोबतच जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं होतं। 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी, 23 ते 26 नोव्हेंबर 2019 जेव्हा भाजपसोबत युती होती आणि जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 महायुती सरकारमध्ये ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आणि आज पुन्हा एकदा अजित पवारांनी याच महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अजित पवारांनी तब्बल 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि त्यामुळेच असा अनोखा रेकॉर्ड अजित पवारांच्या नावावर नोंदवला गेला आहे। असं असलं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांना आणि अजित पवारांच्या समर्थकांना अजित पवार हे मुख्यमंत्रीपदी कधी विराजमान होतील याची आस लागली आहे आणि त्याच क्षणाची प्रतीक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांना आहे। त्यामुळे तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे अजित पवार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दिसतील का हे येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।